शुक्रवारी आर्णी तालुक्यातील लोणी येथील खंदारेसह कुटुंब आपल्या इर्टिका कारनं राळेगाव इथे एका कार्यक्रमासाठी गेले होते। तेथून आपल्या नातेवाईकांना बोरिअबरब इथं सोडून मध्यरात्री 12 वाजताच्या सुमारास अविनाश खंदारे हे पत्नी माधवी, मुली साची आणि प्राची यांच्यासह कारनं द्वारवा मार्ग लोणी निघाले। द्वारवा गावातील दहिली गावाजवळ कुपटी नदीवरील पुलावरून जात असताना पुलावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते। त्याचवेळी त्यांच्या कारला पुराच्या पाण्याचा वेढा पडला। गाडी पुराच्या पाण्यात अडकल्यानंतर परिस्थिती गंभीर असल्याचं लक्षात येताच अविनाश खंदारे व त्यांच्या पत्नी माधवी यांनी लोणी येथील नातेवाईक व मित्र परिवाराला मोबाईलवरून संपर्क साधून तातडीनं मदत मागितली। मात्र काही क्षणातच पुराच्या प्रचंड प्रवाहानं कारसह संपूर्ण कुटुंबाला वाहून नेले। या घटनेत अविनाश खंदारे यांना झाडाचा आधार मिळाला। त्यांनी झाडावर चढून मदतीसाठी आरडाओरडा केला। त्यांच्या आवाजाच्या दिशेनं स्थानिक नागरिक व बचाव पथकानं धाव घेतली। शुक्रवारी पहाटे सुमारे 4 वाजताच्या प्रयत्नानंतर अविनाश यांची सुखरूप सुटका करण्यात आली। त्यांनी तात्काळ उपचारासाठी द्वारा ग्रामीण रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले। दरम्यान पुराच्या पाण्यात वाहून गेलेली इर्टिका कार शुक्रवारी दुपारी सुमारे 12 वाजता घटनास्थळापासून अंदाजे 200 ते 300 मीटर अंतरावर आढळून आली। वाहनाची तपासणी केली असता त्यामध्ये पत्नी माधवी, साची तसेच प्राची यांचे मृतदेह आढळले। बचाव पथक व घटनास्थळावरील ग्रामस्थांच्या मदतीने तिन्ही मृतदेह बाहेर काढून द्वारवा इथं शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले। घडलेल्या घटनेनंतर अविनाश खंदारे यांनी घटनास्थळी टाहो फोडला। पुलावर धोक्याची सूचना देणारा कोणताही फलक नव्हता। हवं तर माझी प्रॉपर्टी घ्या पण पुलावर फलक लावा असं म्हणत त्यांनी पालकमंत्री राठोड यांच्यासमोर भावना व्यक्त केल्या।